नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक यू.डी. पाटील, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील भूगोलशास्त्राच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. आपण भूगोल पेपर नंबर 9 लोकसंख्या भूगोलाचा अभ्यास करीत आहोत. आणि मित्रांनो, यामध्ये किंवा हा अभ्यास सुरू करण्यापूर्वी आपण खूप मोठा भूगोलशास्त्राचा आढावा किंवा उजाळा घेतला. त्यामध्ये भूगोल म्हणजे काय, भूगोलाच्या प्रमुख शाखा, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल, मानवी भूगोलाच्या शाखामध्ये एक लोकसंख्या भूगोल नावाची एक शाखा आहे आणि या शाखेचा आपण अभ्यास करीत आहोत. प्राकृतिक भूगोलातील इतर शाखा अजैविक भूगोल, जैविक भूगोल, या सर्वांविषयी मित्रांनो आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. आणि लोकसंख्या भूगोलामधील लोकसंख्या वाढ व वितरण या प्रकरणाचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे. मित्रांनो, यामध्ये प्रथम आपण लोकसंख्या वितरण याचा अभ्यास केला. त्यामध्ये लोकसंख्येच्या जागतिक वितरणावर परिणाम करणारे घटक प्रथम आपण अभ्यासले. आणि लोकसंख्येच्या वितरणावर परिणाम करणाऱ्या घटकांच्या मध्ये मित्रांनो प्रमुख 3 घटक आहेत: भौगोलिक किंवा प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटक. दुसरा घटक आहे आर्थिक घटक. तिसरा घटक आहे सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. या 3 प्रमुख घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती काय परिणाम होतो हे आपण अभ्यासलं. यामध्ये आपण भौगोलिक, प्राकृतिक किंवा नैसर्गिक घटकामध्ये जे घटक आहेत त्याच्यामध्ये स्थान आहे, प्राकृतिक रचना आहे, प्राकृतिक रचनेमध्ये पर्वत आहे, पठार आहे, मैदान आहे, या सर्व घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावर काय परिणाम होतो हे अभ्यासलं. यामध्ये तिसरा घटक हवामान, त्यानंतर पाणी पुरवठा, मृदा, नैसर्गिक वनस्पती, खनिज व ऊर्जा साधने किंवा ऊर्जा संपत्ती, शिरकाव योग्य प्रदेश, समुद्र सपाटीपासून उंचीचे प्रदेश, किनारी प्रदेश, आर्थिक घटक. त्यामध्ये मित्रांनो वाहतूक, औद्योगिक विकास, व्यापार वृद्धी, नागरीकरण, तांत्रिक प्रगती आणि शेवटी सामाजिक, ऐतिहासिक व राजकीय घटक. यामध्ये मित्रांनो सामाजिक घटक, ऐतिहासिक घटक, राजकीय घटक आणि धोरणे इत्यादी घटकांचा लोकसंख्येच्या वितरणावरती काय परिणाम होतो याचा अभ्यास केला. मित्रांनो, हे प्रकरण खूप मोठं आहे. यानंतर लोकसंख्येच्या वितरणामध्ये प्रत्यक्ष वितरण आपण पाहिलं. आणि हे पाहण्यापूर्वी आपण लोकसंख्येची घनता म्हणजे काय, लोकसंख्येच्या घनतेचे प्रकार, खंडवार जागतिक लोकसंख्या व घनता याचा आपण अभ्यास केला. जागतिक लोकसंख्येच्या वितरणाची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली.
आणि त्यानंतर आपण लोकसंख्येचं जागतिक वितरण 3 प्रकारे आपण अभ्यासलं. विरळ लोकवस्तीचे प्रदेश, मध्यम लोकवस्तीचे प्रदेश, दाट लोकवस्तीचे प्रदेश आपण अभ्यासले. यामध्ये विरळ लोकवस्तीच्या प्रदेशामध्ये कोणत्या कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो याचा आपण अभ्यास मित्रांनो केला. त्यानंतर मध्यम लोकवस्तीचे प्रदेश कोणते, दाट लोकवस्तीचे प्रदेश कोणते, या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर आपण भारतातील लोकसंख्येची घनता अभ्यासली. यामध्ये जनगणना वर्ष, दर चौरस किलोमीटरला असणारी तिची घनता, निरपेक्ष वाढ, शेकडा वाढ, या गोष्टींचा पण विस्तृत अभ्यास केला. आणि त्यानंतर भारतातील सन 2011च्या जनगणनेनुसार राज्य व केंद्रशासित प्रदेशाच्या लोकसंख्येच्या घनतेची वैशिष्ट्ये आपण अभ्यासली. भारतात सर्वात जास्त लोकसंख्येच्या घनतेचे 5 क्षेत्र आपण अभ्यासली. त्यानंतर भारतामधील लोकसंख्येच्या घनतेचे जी काही घनतेनुसार जी काही पहिली 5 राज्य आहेत त्या 5 राज्यांचा आपण अभ्यास केला. भारतामधील लोकसंख्येची घनता 201 ते 400 दरम्यान असणारी राज्य आपण अभ्यासली. भारतातील सर्वात कमी लोकसंख्येच्या घनतेची 5 क्षेत्र आपण अभ्यासली. आणि मित्रांनो त्यानंतर आपण लोकसंख्या वाढीचा अभ्यास आपण केला. यामध्ये आपण लोकसंख्या वाढ, जागतिक लोकसंख्या वाढीचा आपण अभ्यास केला. आणि जागतिक लोकसंख्या वाढीचे विविध जे काही लोकसंख्या वाढीच्या संदर्भातील जे कालखंड आहेत त्या कालखंडानुसार लोकसंख्या कशी वाढत गेली याचा आपण अभ्यास केला. आणि लोकसंख्या वाढीचे जी काही कारणं आहेत त्या कारणांचाही आपण ऊहापोह किंवा चर्चा केली. लोकसंख्या वाढीचा वेग किंवा लोकसंख्या विस्फोट कसा झालेला आहे हे समजून घेण्यासाठी आपण लोकसंख्या दुप्पट होण्यास लागलेला कालावधी अभ्यासला. खंडनिहाय लोकसंख्या आपण अभ्यासली. आणि निवडक देश व लोकसंख्या वाढ याचाही आपण अभ्यास केला. आणि यावरून आपल्याला जागतिक लोकसंख्या वाढ आपल्याला समजून आली. आणि मित्रांनो आपण यानंतर भारताची लोकसंख्या वाढ आपण अभ्यासली. यासाठी मित्रांनो आपण वर्ष, लोकसंख्या, त्या दशकातील निव्वळ वाढ, शेकडा वाढ, वाढीचा वार्षिक सरासरी दर या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केला. आणि त्यानंतर मित्रांनो आपण भारतीय लोकसंख्या वाढीची कारणं आज आपण अभ्यासणार आहोत. हा सर्व विस्तृत आढावा घेण्याचं कारण मित्रांनो की आपण मध्यंतरीच्या कालावधीत अंतिम वर्षाच्या उन्हाळ्यातील ज्या काही एक्झाम होत्या त्या एक्झाम झाल्या. त्यानंतर दीपावलीची सुट्टी झाली. आणि त्यानंतर आपण अभ्यासाला सुरुवात केली. आणि काय काय आपण अभ्यासलं हे पाहणं क्रमप्राप्त होतं, म्हणून हा आपण विस्तृत असा आढावा घेतलेला आहे. भारतीय लोकसंख्या वाढीची जी काही कारणं आहेत ती कारणं आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. मित्रांनो भारतीय लोकसंख्या वाढीच्या कारणामध्ये प्रमुख कारण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते आहे जन्मदर.
आपण भारताच्या लोकसंख्या वाढीचा जो चार्ट अभ्यासला त्यामध्ये तुम्हाला लक्षात आलं असेल की भारताची जी काही लोकसंख्या वाढ जलद गतीनं होत गेलेली आहे, त्याच्या पाठीमागं जन्मदर हे एक प्रमुख कारण आहे. मित्रांनो, भारताचा जन्मदर हा आपल्याला अधिक असलेला पाहायला मिळाला आणि जसजसं भारतामध्ये काही औद्योगिक प्रगती, वैद्यकीय प्रगती, वाहतुकीच्या सुविधा, देशाला मिळालेलं स्वातंत्र्य, या सर्व कारणांच्यामुळं मित्रांनो किंवा हे झालेले बदल, या सर्व गोष्टीमुळं एक महत्त्वपूर्ण घटना घडली, ती म्हणजे की मृत्यूदरात घट झाली, मात्र जन्मदर आहे तसाच राहिला. आणि मित्रांनो, जन्मदर आहे तसा राहिल्यामुळं आपल्याला मृत्यूदरात घट झाल्यामुळं आपल्याला एकूण लोकसंख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत गेल्याचं लक्षात आलेलं आहे. आणि यामुळं भारतातील लोकसंख्या प्रचंड गतीनं वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. काही अपवाद जर सोडले, उदाहरणार्थ 1921 मध्ये लोकसंख्या वाढ ही शून्यावर होती. हा एक अपवाद सोडल्यास त्यानंतरच्या प्रत्येक दशकामध्ये आपल्याला लोकसंख्या वाढीचा वेग हा वाढत राहिलेला पाहायला मिळतो. 1951 मध्ये तो थोडासा किंचित स्थिरावलेला पाहायला मिळेल आणि त्यानंतर पुन्हा लोकसंख्या वाढीचा वेग वाढत गेलेला आहे किंवा लोकसंख्या वाढीचं जे काही प्रमाण आहे ते वाढत गेलेलं आहे असं आपल्याला दिसेल. मग 1921 मध्ये नेमकं काय घडलं हेही आपण लोकसंख्या वाढीची जी काही आकडेवारी पाहत होतो त्या दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहिलेलं आहे की 1911 ते 1921 या कालखंडामध्ये अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या, महामारी आल्या आणि त्या दरम्यानच्या काळात विशेषतः प्लेगसारख्या साथी येऊन गेल्या. लोकांचा जे काही मृत्यूचं प्रमाण होतं हे भयानक होतं. जन्मदरापेक्षाही ते जास्त होतं, किंबहुना जन्मदर आणि मृत्यूदर सारखाच होता. लोकसंख्या वाढतच नव्हती. लोकसंख्या वाढीचं प्रमाण त्या ठिकाणी स्थिर राहिलेलं किंवा शून्यावरती आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. म्हणजे या दशकामध्ये 1911 ते 1921 यामध्ये मृत्यूदर वाढला नैसर्गिक आपत्तीमुळे. अशा प्रकारे आपण पाहतो की हा अपवाद सोडल्यास नेहमीच लोकसंख्या जी काही वाढ आहे ही वाढ आपल्याला जलद गतीनं होत राहिलेली पाहायला मिळते. त्याचं कारण मित्रांनो, जन्मदर हा लवकर स्थिरावला नाही, लवकर कमी झालेला नाही. मृत्यूदरामध्ये मात्र घट झाल्यामुळं आपल्याला भारताची जी काही लोकसंख्या आहे ती वाढत गेलेली पाहायला मिळते. आणि यानंतर आपण आणखीन एक महत्त्वपूर्ण कारण आपल्याला पाहायचं आहे की भारतामध्ये जे काही असणारं हवामान आहे या हवामानाचा सुद्धा लोकसंख्या वाढीशी संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. सामान्यपणे भारतातील हवामान हे मित्रांनो उष्ण हवामान आहे आणि या उष्ण हवामानामुळे मुलं आणि मुली भारतातील लवकर उपवर होतात आणि लवकर उपवर होऊन लवकर विवाह योग्य होतात आणि लवकर विवाह योग्य झाल्यामुळं मित्रांनो त्या ठिकाणी आपल्याला विवाह लवकर झाल्यामुळं जी काही माता असते त्या मातेचा पूर्ण प्रजनन काळ भेटतो आणि इतर जी काही सामाजिक
धार्मिक, साक्षरता किंवा त्याला आपण शैक्षणिक जे काही पगडा आहे हा आपण जर पाहिला, या सर्वांचा विचार केला तर आपल्याला असं पाहायला मिळतं की या पूर्ण मिळालेल्या प्रचंड काळामध्ये शैक्षणिक दृष्ट्या जास्त प्रगती नसल्यामुळं, धार्मिक पगडा प्रचंड मोठ्या प्रमाणात असल्यामुळं, आपल्याला सामाजिक किंवा आर्थिक भान नसल्यामुळं किंवा त्याचे लोकसंख्या वाढीचे परिणाम व्यवस्थितरित्या ज्ञात नसल्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणात लोक अपत्यांना जन्म घालत सुटलेले पाहायला मिळतं किंवा मिळालेलं आहे भूतकाळामध्ये, आणि त्यामुळं लोकसंख्या वाढत गेलेली पाहायला मिळते. म्हणजेच हवामानामुळं सुद्धा की लवकर मुलं आणि मुली उपवर झाल्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला लोकसंख्या वाढताना पाहायला मिळते. आणि याशी संबंधित दुसरं कारण आहे की पूर्वीपासूनच भारतामध्ये धार्मिक आणि पगडा खूप मोठा असल्यामुळं आणि मित्रांनो थोडंसं साक्षरतेचा थोडासा अभाव असल्यामुळं किंवा शैक्षणिक पगडा थोडासा कमी असल्यामुळं विवाहाचं जे काही वय आहे हे वय कमी आहे. अगदी सुरुवातीच्या काळात किंवा आपण फार पूर्वी 100 वर्षापूर्वी आपण जर बघितलं तर बालविवाह ही सुद्धा पद्धत भारतामध्ये प्रचलित होती असं आपल्याला म्हणता येईल. आणि यामुळं आत्ताच मी म्हणालो त्याप्रमाणे लहानपणी विवाह झाल्यामुळं काय होतं की मातेचा पूर्ण प्रजनन काळ आपल्याला या ठिकाणी वैवाहिक जो कालावधी आहे त्या कालावधीमध्ये मोडतो आणि अधिक अपत्यांना जन्म घातला जातो असं आपल्याला म्हणता येईल. आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर विवाहाचं वय कायदेशीररित्या हळूहळू कायद्यानं बालविवाहावरती बंदी आणून विवाहाचं वय त्या संदर्भात अनेक कायदे केले गेले. आणि अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो की मुलीचं 18 वर्ष पूर्ण असल्याशिवाय आणि मुलाचं 21 वर्ष पूर्ण असल्याशिवाय विवाह कायद्यानं लावता येत नाही. आणि तशा प्रकारचं जर विवाह लावण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावरती कायदेशीररित्या कारवाई केली जाते हे आपण पाहतो. यानंतर मित्रांनो, धार्मिक पगडा म्हणजे काय आहे? साधारणपणे असं मानलं जातं की खाणाऱ्यानं जे काही परमेश्वरानं किंवा निसर्गानं आपल्याला तोंड दिलेलं आहे आणि तोंडाबरोबर हातही दिलेले आहेत. म्हणजे तो जन्माला घालायचं एवढं आपण विचार करतो आणि त्याचं भविष्याचा विचार करत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि ते बाळ परमेश्वरानं जन्माला घातलेलं आहे म्हटल्यानंतर त्याच्या आहाराचीही व्यवस्था केलेली आहे असं समजून किती अपत्यांना जन्म घालायचा याकडं फारसं लक्ष दिलं गेलं नाही. दुसरं गोष्ट म्हणजे धार्मिक पगड्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे की काही धर्मामध्ये तर कुटुंब नियोजन असं म्हटलं जातं की कुटुंब नियोजन आमच्या धर्मामध्ये सांगितलेलं नाही आणि त्यामुळं आम्ही कुटुंब नियोजन करून घेणार नाही. परंतु मित्रांनो, कोणत्याच धर्मामध्ये अशा प्रकारची कुटुंब नियोजनासंदर्भात काही माहिती किंवा कुटुंब नियोजन करा असं काही धर्म सांगत नसतो. परंतु काळाच्या ओघात समाजाची गरज म्हणून या गोष्टी आपण स्वीकारायच्या असतात. हे सर्वच धर्मियांनी आपण लक्षात घेणं गरजेचं आहे, ज्यामुळं लोकसंख्या नियंत्रणात राहील. परंतु विशेषतः आपले मुस्लिम बांधव म्हणतात की आमच्या कुराणामध्ये लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कोणत्याही प्रकारची माहिती नाही आणि त्यामुळं आम्ही लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात आम्ही सकारात्मक दृष्टिकोन ठेवणार नाही अशा प्रकारचं त्यांचं मत असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु मित्रांनो, हिंदू बांधवांच्या मध्ये तर भगवद्गीतेसारख्या ग्रंथामध्ये लोकसंख्येच्या संदर्भात, नियंत्रण आणण्याच्या संदर्भात, कुटुंब नियोजन करून घ्या अशा प्रकारची माहिती कुठं असते. परंतु काही जे काही समाजातील संत असतात ते आपल्याला जे काही प्रबोधन करतात त्या प्रबोधनातून आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे की कुटुंब हे सीमित असलं पाहिजे. आणि तरच मग काय होतं
की आपल्याला आपलं जी काही आर्थिक कुटुंबाची परिस्थिती आहे ही चांगली राहील आणि जी काही सीमित अपत्यांना आपण चांगल्या प्रकारे शिक्षण देऊ शकू, त्यांच्या पायावरती उभं करू शकू, अशा प्रकारचे आपण सर्व धार्मिक बांधवांनी विचार करून हे लोकसंख्या वाढीला नियंत्रण आणण्यामध्ये सकारात्मक प्रतिसाद देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. त्याच्यानंतर जी काही साक्षरता आहे, साक्षरतेसंदर्भात मित्रांनो नेहमी मी आपल्याला म्हणत आलोय ती गोष्ट पुन्हा मी या ठिकाणी म्हणतो की साक्षरता म्हणजे फक्त अक्षर वाचन अशी सध्याची परिस्थिती आहे. मग तो BA असू दे, BCom असू दे, BSc असू दे, आपण गंभीरपणे कोणत्याही गोष्टीचा विचार करत नाही आहे. आपण जे काही शिक्षण घेत आहोत ते शिक्षण मित्रांनो फक्त आपण टीचवर पोटाची खळगी भरण्यासाठी शिक्षण घेत आहोत अशी परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते. परंतु अशी जी काही साक्षरता आहे ही साक्षरता उपयोगाची नाही. साक्षरता कशी असावी, शिक्षण कसं असावं या संदर्भात आपल्याला मी वेळोवेळी सांगितलेलं आहे की जे काही आपण शिकतो मित्रांनो ते आपण शिकत असतो ते आपल्याला लिहिता आलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, लिहिलेलं वाचलेलं समजलं पाहिजे, समजलेलं आपण आचरणात आणलं पाहिजे आणि जे काही आपण आचरणात आणतो ते दुसऱ्यांना आचरणात आणण्यास भाग पाडलं पाहिजे. अशा प्रकारची जर परिपूर्ण साक्षरता समाजामध्ये असेल तरच खऱ्या अर्थानं समाजात अनेक चांगल्या गोष्टी सहज पद्धतीनं राबवता येतात आणि त्या गोष्टी आपल्याला काय करता येतात की त्याचा सकारात्मक लाभ उठवता येतो. मग ती लोकसंख्येच्या संदर्भात असू दे, आरोग्याच्या संदर्भात असू दे किंवा विविध असणाऱ्या सामाजिक योजना किंवा समाजाच्या कल्याणकारी योजना असू देत, त्यामध्ये आपल्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. म्हणून आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की खऱ्या अर्थानं साक्षरता म्हणजे आपण जे काही शिकतो, जे काही आत्मसात करतो त्याप्रमाणे आपण आपलं आचरण असलं पाहिजे आणि तशा प्रकारचे आचरण करण्यास दुसऱ्याला आपण शिकवलं पाहिजे. हे खऱ्या अर्थानं शिक्षण आहे. हे जर आपण अंगीकारलं तर निश्चितपणे सकारात्मक आपल्याला प्रतिसाद मिळाल्याशिवाय राहणार नाही. याच्यानंतर जी काही कुटुंब पद्धती आहे, या कुटुंब पद्धती पूर्वीच्या काळी जी काही भारतामध्ये कुटुंब पद्धती होती, 50 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी जी काही कुटुंब पद्धती होती ते एकत्र कुटुंब पद्धती होती आणि त्यामध्ये जी काही जन्म घालणारे जे असायचे 3 पिढ्या एकत्रित राहायचे. आजी आजोबा, आई वडील, नातवंड किंवा अनेक चुलते सुद्धा तिथं एकत्रित असायचे, अनेक भाऊ एकत्रित असायचे आणि मोठ्या कुटुंबामधून जे काही लहान मुलांचं संगोपन आहे या संगोपनाची जबाबदारी अर्थातच आजी आजोबा किंवा वयस्कर जे काही ज्येष्ठ वृद्ध आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक आहेत यांच्यावरती असायची. आणि त्यामुळं जी काही इतर तरुण पिढी आहेत त्या तरुण पिढींना थोडंसं आपण असं म्हणूया की लहानाची मोठी मुलं करायची म्हणजे काय नेमकं करायचं आहे याची जाणीव नसल्यामुळं तरुण लोक जे काय आहेत ते अपत्यांना जन्म घालत सुटायचे आणि आजी आजोबा अपत्यांनाचं संगोपन करत सुटायचे. या सर्व गोष्टीमुळं भारतीय लोकसंख्या जी आहे ही वाढतच गेलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यानंतर मात्र अलीकडच्या काळामध्ये मात्र जरी विभक्त कुटुंब पद्धती आली असली तरी ती विभक्त कुटुंब पद्धती समाजाच्या दृष्टीनं चांगली आहे असं मी तरी काही म्हणणार नाही आहे. त्याच्यामध्ये अनेक तोटे आपल्याला पाहायला मिळतात, काही फायदे तर बरेच जास्तीत जास्त तोटे असलेले आपल्याला पाहायला मिळतात पहा. आणि यानंतर मित्रांनो आहे ती म्हणजे आर्थिक घटक. आर्थिक घटकाच्या संदर्भात आपण बघतो की विशेषतः मुलांच्या बाबतीमध्ये काही विशिष्ट जाती धर्मामध्ये तर बघितलं तर आर्थिक अडचणी असल्यामुळं मुलांना शिक्षण दिलं जात नाही आहे आणि शिक्षण दिल्या जात नसल्यामुळं विशेषतः मुलांना अज्ञानात राहतात आणि अज्ञानामुळं लोकसंख्या वाढीचे जे काही परिणाम आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि मग लोकसंख्या वाढत राहते आणि मित्रांनो दारिद्र्य जे आहे ते दारिद्र्य त्यांच्या पदरी पडतं आणि दारिद्र्यामुळं लोकसंख्या कमी होण्याच्या ऐवजी लोकसंख्या वाढत राहते. कारण दारिद्र्यात राहणाऱ्या लोकांना असं वाटत असतं मित्रांनो की आपल्या हाताखाली अनेक अपत्य जर आली
तर ती आपत्ती म्हणजेच आपली संपत्ती असेल आणि आपण आपल्याला आपलं जीवन सुखकर जगण्यासाठी ती संपत्ती, मुलं म्हणजे संपत्ती, जी काही मुलं आहेत ती मुलं आपल्याला मदत करतील, अशा प्रकारे चुकीचा दृष्टिकोन बाळगतात आणि त्यामध्ये ते अडकलेले पाहायला मिळतात. आणि विशेषतः डॉक्टर हेरिसन आणि डॉक्टर बायस यांनी केलेला जो काही सर्वे आहे त्या सर्वेच्या आधारे जर आपण पाहिलं तर आपल्याला असं स्पष्ट होईल की त्याने असे सर्वे केलेला आहे की जे काही जनन प्रमाण आहे हे जनन प्रमाण गरीब मातांच्यामध्ये अधिक पाहायला मिळतं आणि जे काही माता श्रीमंत आहेत, मध्यम वर्गीय आहेत, त्या मातांच्या तुलनेमध्ये गरीब मातांच्या मध्ये जे काही जनन प्रमाण जास्त असलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. तर आर्थिक घटकाच्या दृष्टिकोनातून उच्च आर्थिक घटक असेल किंवा मध्यम आर्थिक घटक असेल किंवा आपण दारिद्र्य रेषेखाली असतील, ह्या घटकामध्ये दारिद्र्य रेषेखालील जे काही घटक आहेत त्या घटकांच्या मध्ये लोकसंख्या किंवा जननाचं प्रमाण अधिक आहे, तर उच्च उत्पन्न गटामध्ये जननाचं प्रमाण कमी आहे असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि डॉक्टर हेरिसन आणि डॉक्टर बायस यांनी अशा प्रकारचं ही संशोधन केलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. अशा प्रकारे अनेक जी काही कारणं आहेत ही कारणं मी आपल्या समोर या ठिकाणी ठेवलेले आहेत. मग थोडक्यात आपण जी काही कारणं पाहिली त्याचं आपण आढावा घेऊया की असं म्हणता येईल की उष्ण हवामानामुळे मुले व मुली लवकर उपवर होऊन विवाह योग्य होतात. लवकर विवाह करण्याची पद्धत भारतामध्ये आहे. दारिद्र्य व कमी प्रतीचे जीवनमान भारतात असल्यामुळं लोकसंख्या वाढत जाते. स्वातंत्र्यानंतर देशात आरोग्यविषयक सेवांचा प्रसार, निरनिराळ्या रोगांचे उच्चाटन आणि मृत्यूचे कमी झालेले प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. करमणूक व मनोरंजनाच्या साधनांचा अपुरा प्रसार, एक 10-20 वर्षापूर्वी मनोरंजनाची साधन म्हणजे फारशी साधनं नव्हती आणि त्यामुळं मनोरंजनाचं साधन म्हणजे पती पत्नींचा एकमेकांचा असणारा अधिक संवाद हा मनोरंजनाचा भाग होता असं तज्ज्ञांचं मत आहे. मित्रांनो, मी माझं हे मत सांगत नाही आणि त्यामुळं लोकसंख्या अधिक वाढत होती असंही तज्ज्ञांचं मत या ठिकाणी पाहायला मिळतं. अशिक्षित व अज्ञानामुळे सुद्धा लोकसंख्या वाढत गेली आणि कुटुंब नियोजनाचा जे काही अपुरा प्रसार किंवा चुकीचा प्रसार ही झाल्यामुळं लोकसंख्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत गेलेली आपल्याला पाहायला मिळते. याशिवाय कमी सामाजिक जागृती, जी काही लोकसंख्येच्या संदर्भात जी काही जनजागृती असावी लागते ती जनजागृती फार मोठ्या प्रमाणात, व्यापक प्रमाणात भारतामध्ये झालेली दिसत नाही. या सर्व गोष्टींचा परिणाम मित्रांनो लोकसंख्या वाढीमध्ये झालेला पाहायला मिळतो. जाता जाता मी आपल्याला एकच गोष्ट सांगेन की लोकांचा सहभाग करून न घेता किंवा लोकांना एखाद्या विशिष्ट योजनेमध्ये समावेश न करून घेता भारतामध्ये अनेक गोष्टी राबवल्या जातात. त्यामध्ये एक गोष्ट राबवली गेली इंदिरा गांधींच्या काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये, ती म्हणजे लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी जे काही उपाययोजना राबवल्या गेल्या आणीबाणीच्या काळात त्या सक्तीच्या होत्या आणि त्यामुळं सक्तीनं लोकांना पकडून नेलं जात होतं, त्यांची नसबंदी केली जात होती, त्यांची ऑपरेशन्स केली जात होती. मग स्त्री पुरुष, लहान मोठा म्हातारा असं न पाहता प्रचंड मोठ्या प्रमाणात अशा प्रकारचा सक्तीचा कार्यक्रम राबवला गेला. आणि त्यानंतर मित्रांनो असं चित्र पाहायला मिळालं की आणीबाणीचा काळ उठला आणि निवडणुका लागल्या आणि लोकांनी या संदर्भातला आपला राग मतपेटीतून व्यक्त केला आणि इंदिरा गांधीचं किंवा काँग्रेसचं सरकार पहिल्यांदा पडलं. त्याचं कारण काय, तर लोकसंख्येसंदर्भात लोकांना जनजागृती न करता, स्वइच्छेनं सामावून न घेता जबरदस्तीनं ही योजना राबवल्यामुळं अशा प्रकारची घटना मित्रांनो घडली. आणि त्यानंतर मित्रांनो कोणत्याही राजकीय पक्षाच्या अजेंड्यामध्ये लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात कोणताही पक्ष त्याचा समावेश करत नव्हता किंवा त्याविषयी भाष्य करत नव्हता, त्याविषयी बोलत नव्हता. कारण
त्या राजकीय पक्षांना लक्षात आलं होतं की लोकसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आपण जर समाजाला जबरदस्ती केली तर समाज आपल्याला निवडून देत नाही, हे या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. याचा अर्थ असा नव्हे की आपण लोकसंख्यासारख्या अत्यंत गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष करावं, असा मात्र अर्थ त्याचा होत नाही आहे. तर लोकांना त्याचं महत्त्व पटवून देऊन त्यांना स्वइच्छेनं त्याच्यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि अलीकडच्या काळामध्ये याला थोडंसं बऱ्यापैकी यश आलेलं आहे. परंतु आज आपण बघतो की भारताच्या लोकसंख्येचा पायाच प्रचंड मोठा असल्यामुळं लोकसंख्या वाढीसाठी आवश्यक असणारं जे काही पोषक वातावरण जरी तयार झालं, लोकसंख्या कमी होण्यासाठी पोषक वातावरण जरी तयार झालं असलं तरी पायाच मोठा असल्यामुळं एकूण लोकसंख्या वाढ आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात असलेली आपल्याला पाहायला मिळते. ही भारतीय लोकसंख्या वाढीची कारणं या ठिकाणी आपण पाहिली आणि या ठिकाणी ही कारणं पाहिल्यानंतर आपल्याला वेळेच्या अभावी इथं थांबावं लागतंय. मित्रांनो, धन्यवाद.